कीर्तन नाशिक जिल्ह्यात केली या 2.25 वर्षात. म्हणजे किती प्रेम आणि किती आपला संबंध तुमच्या सगळ्यांशी येतोय. मलाही कधी कधी नवल वाटतं की इतका प्रवास येणाऱ्या काळात होईल का शक्य, मला माहिती नाही. कारण सगळ्यात जास्त माणूस थकतो तो प्रवासाने, तो कीर्तनाने नाही थकत, तो गाण्याने नाही थकत. त्याचं जाण्या येण्याची जी बेजारी आहे, जो प्रवास आहे, प्रवास या विमानाचा जरी असला तरी दुःखी आहे, प्रवास या ट्रेनचाही दुःखी आहे, तो जो प्रवास आहे तो दुःखी आहे. त्यामुळं आपण त्या दुःखिताच्या यादीत आहेच. सगळे कीर्तनकार, कलाकार, गुणीजन सगळे त्या यादीत बसलेले. त्यामुळं जितके दिवस होईल तितकं ही माळ गुंफत 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 प्रेम करत करत लोक काय मागतात आपल्याला दुसरं? 2 शब्द प्रेमाचे, आपुलकीचे, जिव्हाळ्याचे. गुरमी जीवन जगलेल्या माणसाला वैभव मिळालं असलं तरी समाधान मिळत नाही. का? ती गुरमी आपल्याला समाधानापर्यंत जाऊ देत नाही. मला काहीतरी येतं, मला काहीतरी येतं. जाणीवेचं झालेलं शहाणपण, जाणीवेचा झालेला अहंकार माणसाला जगायला संधीच देत नाही. हो जगामध्ये याला जगायची इच्छा असेल त्याला भिकारीच व्हावं लागतं महाराज. जी माणसं जगात भिकारी होतात, लाज सोडतात, शरम सोडतात, मला मिळवायचं आहे, पैसाच मिळवायचा नाही. भिकाऱ्याला काय पैसा मिळवायचा असतो, त्याला त्याचं पोट भरून सुखात समाधानाचा तो दिवस काढायचा असतो. त्याला शरम नाही वाटत, भीक मागायचं कोणाला सोंग नाही करावं वाटत महाराज, नाटक नाही करावं वाटत कोणाला. लाख रुपये जरी भिकाऱ्याच्या पदरात घातले तरी तुम्ही दररोज भिकारी व्हा, दररोज मळालेले कपडे घाला, दररोज तुमच्या अंगाचा दुर्गंध येईल असे राहा, बसस्टँडवर फिरा, तुमचे लेकरं बाकरं उन्हात सोडा. हे नाटक जरी कोणाला करायला लावलं तुम्ही पैसे देऊन तरी ते कोणाला करावं वाटत नाही. पण त्याला माहिती आहे हेच आपल्या जीवनाची पूर्णता आहे. जर भिकाऱ्याला भीक मागून जीवनाची पूर्णता वाटत असेल तर जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाने भिकारी झालं पाहिजे. आपल्याला जे वाट्याला आलं ते भजनच आपल्या जीवनाची पूर्णता आहे, ती सेवाच आपल्या जीवनाची पूर्णता आहे. तुम्ही जिथं प्रवास करताय ना पाटोदेकर, मी जिथं प्रवास करतोय तिथं इंटरनॅशनल भिकाऱ्याच्या भूमिकेत जर जगता येत असेल तर मिळवलेल्या वैभवाचा कधीही अहंकार माणसाला होत नाही. ते भिकारडे पण तुकोबरांनी शोधलं. महाराजांनी सांगावं, होईन भिकारी भिकारी होईल. भिकारी होता आलं पाहिजे, अनाथ होता आलं पाहिजे. या 2-4 गोष्टी जर आयुष्यात साधता आल्या, त्याला अनाथ बनता आलं. अनाथ अपराधी कोण? मी तव अनाथ अपराधी. स्वतःकडे नेलं महाराजांनी. कर्महीन मतिमंद बुद्धी तुझं मी आठविले नाही कधी, वाचे कृपानिधी माय बापा. नाट इतके गोळे तुकोबारांचे. स्वानुभूती सांगितली तुकोबारांनी, मी कोण आहे, मी याचक आहे, मी देवाच्या दरबारात जातो समाधान मागण्याकरता. आमच्या पूर्वजांनी जे समाधान या पांडुरंगाच्या सेवेत साधलं तेच आम्हाला मिळवायचंय. आणि तो प्रयत्न कीर्तनातल्या प्रत्येकाने केला पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय या वाटचालीत प्रवास करता 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 आज एक वैभव तुकोबारांना प्राप्त झालं. कुठलं वैभव आहे ते वैभव आहे वीर राणीचं. हा अभंग वीराणी प्रसंगातला आहे. वीराणी या शब्दाचा अर्थ आहे वीर राणी, जिच्याकडे बळ आहे त्या बळाची राणी. अभंगाच्या काही जाती आहे, त्या जातीमध्ये एक विराणी आहे, दुसरी विहरणी आहे, तिसरी विरहिणी आहे. शब्द जवळचे वाटतात ऐकायला, पण तिघींचाही अर्थ पूर्णतः वेगळा आहे. विराणी वेगळी, विरहिणी वेगळी आणि विहरणी वेगळी. विहरणी कोणाला म्हणतात? जिला परमात्म्याचा संग झाला
आणि ती आनंदात वाटचाल करते. नित्य हरीची या समागमी बाई, नाही देखिले ते सुख भोगू पायी. ही विहरणी. नंबर 2 विरहिणी. त्याला परमात्म्याचा संग झाला, पण परमात्म्याचा संग झाल्यानंतर अनावधानाने चित्तात अहंकार निर्माण झाला. देव दुरावला. दुरावलाला देव मिळवण्याकरता तिने अनेक प्रयत्न केले. त्या प्रयत्नामध्ये ज्ञानोबारांनी इतकी गोड भाषा गुंफली तिची. ती म्हणते, कृष्णे वेधिले विरहिणी बोले, चंद्रमा करी तो बारागी माई, नलवा चंदनू अंगीन घाला विंदन बारा, अरिविन शून्य शेजारू गे माये, माझे जीवीचे तुम्ही कावलीना, माझे जीवीचे तुम्ही कावलीना. आमचा प्रवास काहीतरी मिळवण्याकरता चालू होता आणि ते मिळवता 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 मिळवण्याच्या नादात जवळचं सगळं संपलं, पण आम्हाला काही नवीन मिळवता आलं नाही. तिनं सांगावं, उलट होतं ते दुरावलं. काही लोकांचा प्रवासच कोण्या दिशेनं चाललेला हेच त्यांना कळत नाही. एकाची गाडी, दुसऱ्याचं पेट्रोल, तिसऱ्याचा मोबाईल, चौथ्याचं बॅलेन्स, पाचवा मागे बसायला चालले मोटरसायकल. का कुठं चालले? पोरगी पाहायला चाललं. अरे पण किती जणांचं गोळा केलं तू? तुझं काय आहे की नाही स्वराज्य स्वतःचं अस्तित्व? ताळामेळ नाही पोरांच्या जीवनाचा. 30-30 वर्षाची पोरं महाराज, लाज वाटते, शरम वाटते कधी कधी. आपला तर दावा आहे, चांगलं क्षेत्र आहे, चांगलं ठिकाण आहे, पण दिवसभराचं तुमचं काम बंद करून तुम्ही कुठलंच साधन सोडू नये. या महाराज काहीच सोडू नये. काय सोडावं दिवसभराचं? अहो, कीर्तनाला येते वेळी जर दिवसभराचा व्यापार बुडवला जात असेल तर माझी प्रार्थना आहे तरुणांना, नका येऊ तुम्ही. कीर्तनात येणं म्हणजेच काही उपास नाही, परमार्थ असं काही नाही. अहो, एकांतामध्ये राहून सुद्धा तुम्ही देवाची सेवा करू शकता. तुमचा ताळामेळ बसवून घ्या. आधी लोक हसतील आपल्याला 40 वर्षाच्या पुढं. हा समाज सामान्य नाही महाराज. आता तरुण पोरांना आयुष्यात काय मिळव यापेक्षा पहिल्यांदा मुलगी मिळव बाबा, तेच सगळ्यात मोठं कठीण झालंय आता. म्हणजे निदान माझं लग्न होईल ही लेवल जरी मिळवली आपण तरी समजा खूप साध्य केलं तरुण पोरांना. 30-30, 35-35 वर्षाचे पोरं हो, त्यांना अजून काही वाटत नाही की आपला ताळामेळ बसलेला नाही, आपण कोणा व्यापारात नाही, व्यवसायात नाही. आपला बापही शेती करत होता, आपणही शेती करतो, उद्या आपलं पोरगही शेतकरीच बनवायचंय या विचारानं ठीक आहे, पण काहीतरी तर चावूल, हालचाल तर करा, पाऊल तर टाका, घेऊन तर बघा काहीतरी 2-4-5 म्हशी, एखादा व्यवसाय छोटासा करून तर बघा. काहीतरी केल्याशिवाय कसं होईल? हालचाल केल्याशिवाय शक्य होत नाही महाराज. सगळं मिळालंय तरी काही पोरं समाधान आहे. आमच्या गावच्या एका पोरांनी 40 पोरी पाहिले. 40. हे नाही ते नाही, हे नाही ते नाही. आमचं गाव जरा विदर्भाच्या बाउंड्रीवर आहे. 40 पोरी पाहता पाहता त्यानं त्यातली एकही पसंत केली नाही. 40 पोरी फेल केल्या. 40 पोरी पाहता पाहता हा 40चा झाला. आता हा 40चा झाल्यावर 40 पोरी नाही आले ना, पसंत केलं, हा 50चा झाला. कोणी म्हणे नो पोरगी पाहिली आहे तुमच्या गावात? 50 वर्षाच्या माणसाला कोण म्हणेल पोरगी पाहायला? आणि त्यावेळेला म्हणावं लागतं शब्द आहे पोरगी पाहायला. 50 वर्षाच्या माणसाला तशी बाईच पाहावी लागते, पोरगी नाही. मुलगी पाहायला गेलो हा शब्द आहे, कारण 50 वर्षाच्या माणसाबरोबर तो माणूस झाला. आता अर्ध वय संपून गेलं त्याचं. त्याचा विवाह काही मुलीबरोबर करायचा असतो का? तो हात जोडायचा नसतो. कोणीतरी पा म्हणे बुगड्या, एकदा आणा तेवढा योग आपल्या. मी होच म्हणतो. ते म्हणत भाऊ 40 नापसंत केल्या आणि 40नं तुले नापसंत केलं. तो म्हणे एकदा तुम्ही पोरगी पा. मी होच म्हणतो. पाय बरं म्हणे. हो. एक बुद्धिवान होता, त्यानं आणला योग जुळून. मुलगी पाहिली. तो म्हटलं मला मुलगी पसंत आहे. तर पोरीच्या घरचे म्हटले वयस्कर आहे, पण मुलीचा मामा, मुलीची मामी, मुलीचे काका काकू, त्या मुलीचे वडील हरकत नाही म्हणे, काय झालं तरी चालेल, पार्टी मालदार आहे घरची, असू द्या वयस्कर, देऊन टाकू आपण पोरगी. त्या पोरीने त्या पोरीच्या बापाला बोलवलं, इकडे काय झालं तरी चालेल म्हणे, पण मी आले तर माझी पोरगी देतच नाही. झालं काय? लग्न तुला करायला लागते की ते पोरीले? ते हो म्हणते ना. तुला काय झालं? ते बाई म्हणे काय झालं तरी चालेल, पण मी त्याले तो पोरगी देतच नाही. पण झालं काय? तो मले बी पाहायला आलता.
यानं जे अगोदरच्या 40 पाहिल्या त्यात माया बी नंबर होता 20-25 वर्षाचा अर्जीला तेव्हा. ही अशी पोरं जन्माला येतील याच्याकरता आपल्या संतांनी खुलासे करून ठेवले प्रमाणाचे. मिळत असून सुद्धा नाचणारी पोरं जन्माला येतील तुकोबारे म्हटले. मिळतंय तरी नाचतील कुठं तुकोबारे बोलतात. आवाज मला समोरचा पाहिजे शंकरदादा. काय करावी ती मोलाची माकडे नाचता ती पुढे संसाराच्या. काय करावी ती मोलाची माकडे नाचता ती पुढे संसाराच्या. काय करावी ती मोलाची माकडे नाचता ती पुढे संसाराच्या. काय करावी ती मोलाची माकडे नाचता ती पुढे संसाराच्या. काय करावी ती मोलाची माकडे नाचता ती पुढे संसाराच्या. काय करावी ती मोलाची माकडे नाचता ती पुढे संसाराच्या. काय करावी ती मोलाची माकडे नाचता ती पुढे संसाराच्या. काय करावी ती मोलाची माकडे नाचता ती पुढे संसाराच्या. करावी ती मोलाची माकडे काय करावी ती मोलाची माकडे नाचता ती पुढे संसाराच्या. काय करावी ती मोलाची माकडे नाचता ती पुढे संसाराच्या. काय करावी ती मोलाची माकडे नाचता ती पुढे संसाराच्या. काय करावी ती मोलाची माकडे नाचता ती पुढे संसाराच्या. काय करावी ती मोलाची माकडे नाचता ती पुढे संसाराच्या. अरे कायम प्रपंचाच्या पुढे नाचणारी पोरं आहे ही. त्यांचं काय कौतुक करता तुम्ही. त्याला आपला प्रवास कुठं चाललेला आहे माहिती नाही. तशी भरकटलेला प्रवास जसा दुःख देतो तशी विरहिणी भरकटली. देवा अरे माझ्या बरोबर गातो काय नाचतो काय उड्या काय मारतो या जाणीवेचा अहंकार झाला आणि तो अंतर्धान झाला दुरावला माझ्याजवळून. किती उपासना केली किती सेवा केली तुझी. शतायका जन्माच्या शेवटी ही प्रार्थना करणारे आम्हीच आहे देवा. कोण प्रार्थना केलं रे तुला. त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती रूपी नवे मत प्राप्ती. म्हणून या पहुडल्या नेती नेती सुखसंगती न पवेती. दिसायला गोपी सामान्य आहे पण अलौकिक वर्णन संत परंपरेमध्ये गोपिकांचं आलेले आहे महाराज. त्या दिसायला स्त्री आहे पण तो परमार्थिक साधनेचा प्रसाद आहे. निवृत्ती प्रसादे मी गोडी हो ज्ञानोबाराय म्हणतात. आम्ही गोडी झालो. गोपी होणं हा जीवनाचा स्वारस्याचा भाग आहे. काहीतरी अर्थ आहे. गोप होणं हा जीवनाचा अर्थ आहे. गोप होण्याकरताच जीवन आहे. गोपी होण्याकरताच जीवन आहे. पण तिला मात्र देव दुरावला. पण जिचं आज आपल्याला चिंतन करायचंय तिला वीराणी म्हणतात. वीर राणी ती बळाची राणी आहे मालकी नाही. माणूस कुठेही असो त्याच्याजवळ बळ पाहिजे. बळाशिवाय हा समाज किंमत देत नाही. तुमच्याकडे जर बळ नसेल तर फार माणसं जगात तुमचं कौतुक करू शकत नाही. आणि फार काळ नाही. बलशाली माणसाला धाक नसतो. ओरिजिनल सोन्याचं दुकान गावाच्या बाहेर टाका तरी त्याला गिऱ्हाईक आहे. किती दिवस लोखंड विकायचं दारोदार फिरून. किती दिवस खरेदी करायची या चिल्लर वस्तूंची. अरे कधीतरी सोन्याचं दुकान घाला. सोन्याचे व्यापारी बना. सुवर्णाचा व्यापारी कधी ॲडव्हर्टाईज करत नाही कधी जाहिरात करत नाही. कधीतरी पाहिले आपण सोन्याची जाहिरात करणारे एखादा ॲड आला आपल्या मोबाईलमध्ये त्याला करावी नाही लागत. ओरिजिनल सोनं कुठे विका तो माल घ्यायला माणसं जातात. तसं मालकीन जी आहे बळाची जी राणी आहे तिनं प्रयत्नानं सगळं मिळवलेलं असतं. तिचा नाद कोणी करत नाही. तिच्या आडवं सुद्धा कोणी जात नाही. माणसाजवळ बळ पाहिजे. एखादा फाटका तोंडाचा माणूस गावाचा असू द्या त्याची कोणी चेष्टा सुद्धा करत नाही. का लोकांना माहिती आहे तो कधी काय उत्तर देईल. त्याचं नाव नाही रे भाऊ. आणि जो बिचारा तुम्ही गोगलगाय पाहिली सगळीने. गोगलगायची कोणाला भीती वाटतो. आपली पोरं घाबरता गोगलगायला. ते गोगलगायवर असं पाय देऊन निघून जातं पुढं. गोगलगाय पाहिली की माणसं चिरडून निघून जाता. आणि दुसरा जमिनीवर फिरणारा एक कीटक आहे त्याला असं वरून हायड्रोलिक आहे. तो विंचू पाहिला की दोघं जमिनीवरच आहे. पण गोगलगाय पाहिली की पाय देऊन जाता आणि विंचू पाहिला की आबा बाबा बाबा आबा बाबा बाबा
विंचू ना बाबा हे समीकरण आहे. विंचू पाहिलं की माणसं म्हणतो अरे विंचू आहे पुढे. का त्याच्याकडे नागी मारायची ताकद आहे गोगल गाईकडे ते नाही. बिरबलाचं कोणी नाद करत नव्हतं. का बुद्धिमत्ता होती. तो काट्यान काटा काढायचा. एकदा तो देवपूजा करत होता आणि बादशाहनं बोलावलं तर बिरबलाला बोलवा रे. बिरबल हाजीर हो सरकार बोला रे. बिरबल म्हणावं माझी पूजा बाकी काय सरकार बोला रे. सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम. आमचं काम चाललंय सध्या. आम्हाला काय बोलावतं तुम्ही आता. बिरबला तुला राजाने बोलावता. राजा बोले दल आले. वश झाला राजा. मग काय करी प्रजा. बिरबलानं हातातली देवपूजा सोडली बादशाकडे गेला. चर आपल्याला परिक्रमेला जायचे नगरात काम आहे. सोबत निघाले. आता त्याला वाटलं देवपूजा तर झाली नाही. त्यानं तुळस पाहिली. त्या तुळशी माईला नमस्कार केला आणि त्या तुळशीला परिक्रमा घातली. बिरबलाला विचारलं बादशाह ने बिरबल ये क्या है रे. ये हमारी माता है. तुम भी यार किसको भी माता बना लेते हो लोग. क्या तुम भी पगले लोग. पेड़ कभी माता बनते. पेड़ कभी माता होती. अरे तुम्हारी माता अलग है बिरबल. छोडो. आता माता म्हणता बरोबर हा बादशाह त्या झाडाजवळ गेला आणि त्यानं ती तुळस उपटून टाकली. बिरबलाला डोकं खटकलं. तू थांब म्हणे जरा. सहन होत नाही लोकांना. कारण त्यानं स्वराज्य स्वतःच्या हिमतीवर मिळवलेलं होतं बुद्धिमत्तेचं. तुम्ही काचकोऱ्याचं झाड पाहिलंय का. आग्या मग मला माहिती आहे ना. त्याला लातूर जिल्ह्यात चुरचुरी म्हणता. तुमच्या जिल्ह्यात त्याला आग्या म्हणता. आग्या काय करतो सांगायची गरज नाही. एखाद्याने कीर्तनात आग्या आणला तर कसं होईल. आणि समजा मला लावलं तर कसं होईल. कल्पना केली तरी भयावह परिस्थिती. आग्या म्हणजे तू उन्हाळ्याच्या दिवसात बाप. त्या आग्याचं झाड बिरबलानं पाहिलं. बिरबलानं त्याही झाडाला नमस्कार केला आणि प्रदक्षिणा मारली. अरे बिरबल ये कौन है. ये हमारे पिताजी है. आता ज्यानं माय उपटून टाकली तो बाप ठेवीन का हो. गेला बादशाह उपटला त्यानं बाप. उपटण्याच्या नादात अख्खं ते अंगावर जोडलं ना रे. बिरबल तूने बताया नाही. तो म्हणे मी तुम्हाला सांगत होतो तुम्ही आमची आई फार साधी बोडी आहे पण आमच्या बापाच्या नादी लागू नका. तो फार करा. बलशाली माणसं कोणाचं जीवनात ऐकून घेत नाही. कीर्तनाला बसलेल्या मंडळींना माझी हात जोडून प्रार्थना आहे. तुमची अक्कल ज्या दिवशी दुसऱ्याच्या पायावर गहाण ठेवते त्यावेळी हा समाज तुमच्यावर राज्य करतो. पण आपल्या अकलेनं ज्या वेळेला स्वराज्य आपण निर्माण करतो त्यावेळेला स्वराज्य आपल्या अकलेच्या प्रेमात पडतं. इतकी ताकद देवानं आपल्या बुद्धिमत्तेत दिली. आपल्या बुद्धिमत्तेचा वापर आपण करायचा दुसऱ्याच्या नाही. आपल्या बुद्धिमत्तेचा. ती वीर राणी झाली. तो कोबर म्हटलं आम्ही वीराची राणी बळाची राणी. आम्ही मिळवलंय ते. काय मिळवलं महाराज. माणूस प्रपंचात असो अथवा परमार्थात त्याला काहीतरी मिळवता आलं पाहिजे. वैकुंठवासी लक्ष्मण बाबांच्या वर्षी श्राद्धाच्या निमित्तानं आपण सगळी वारकरी संप्रदायाची लेकरं इथं बसलेली. आपण सगळेच हा प्रवास करतेवेळी महाराज आपलाही मंडप एक दिवस टाकल्याच जाणार आहे. तो श्रावण बुवाचाही टाकल्या जाईल आणि विशाल महाराजांचाही टाकल्याच जाणार आहे. असं कोणी आवर घालणार येणार नाही. एक माईचा लाल असं म्हणणार नाही. हो खूप कीर्तन केले यांनी. गावगाव पिंगळा म्हटलं यांनी. पिंगळा म्हणता म्हणता या दोघांचा पार मुंगळा झाला. तुम्ही त्यांचा मंडप टाकू नका. त्यांची वर्षी श्राद्ध करू नका. थांबवा त्यांचं वर्ष श्राद्ध. असं होईल का कधी. हे काय आपल्या बापदादीची जहागीरदारी आहे का. मक्तेदारी आहे का. तो काळ म्हणेल चल रे पुढं. हब हप असला तरी मरावं लागतं वेड्या. अरे कोण राहायला आलं इथं. फक्त जितके दिवस तुझ्याजवळ दिवस परमात्म्याने दिलेले होते तितक्या कालावधीत तू काहीतरी ऐश्वर्य गोळा करायला हवं होतं. मिळवण्याकरता जन्म आहे. काय मिळवता आलं पाहिजे. आज जे टाटा घ्या अंबानी घ्या बिर्ला घ्या मिळवलेली माणसं आहे. त्यांनी बळाच्या आधारावर मिळवलं महाराज. प्रपंचामध्ये मोठं व्हायलाही बळच लागतं.
आणि परमार्थामध्ये मोठं व्हायलाही बळच लागतं. प्रपंचामध्ये मोठं व्हायला लागणारं पहिलं बळ आहे शरीराचं बळ. माणसाचं शरीर मजबूत पाहिजे. काही लोकांची शरीर अशी थकलेली आहे, तरुणी पोरं, शरीर नाही राहिलं महाराज तरुणाचं. एका पायावर उभा राहतो पोरगान म्हणतो भारत मॅच जिंकीन. काय कसं जिंकीन भारत मॅच? तो असा ताट उभा राहा ना जरा मर्दासारखा. तसं कसं काय भारत मॅच जिंकणार आहे? व्यसनाने आपलं जीवनाची बर्बादी झाली. चोरी जारी मांस मदिरा सट्टा पत्ता यात आपलं आयुष्य संपत चाललं महाराज. तरणी पोरं दारू प्यायला लागली. तुम्ही जरा जा, मारवाडी समाजाचं ब्राह्मण समाजाचा आदर्श आहे त्या समाजाकडून. दिसलं तुम्हाला कोणी मारवाडी समाजाचं पोरग रस्त्यात पडलेलं? दिसलं ब्राह्मणाचं पोरग रस्त्यात पडलेलं? त्यांच्याकडे पैसा नाही, शोक करू शकत नाही ती माणसं. पण इकड केवळ तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्याच्या लेकराला आहे. आपलीच पोरं व्यसन करतात, त्यांची नाही. आपल्याला काय? आपले का वरती आले इतके पैसे? कीर्तनाला बसलेल्या लोकांना या लक्ष्मण बाबांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं तुमच्या चरणावर हात जोडून प्रार्थना आहे इकडे तुमच्या पोराची. मी तुमचा मुलगा आहे, तुम्ही तुमच्या पोराच्या लग्नात पहिल्यांदा दारू आणणं बंद करा. आणू नका. कीर्तनात बसलेली माझा आवाज जातोय तिथपर्यंतची माणसं जर तुमच्या पोराच्या लग्नात दारू आणणं बंद करतील तर तुमच्या घरात प्रत्यक्ष लक्ष्मीच्या पावलानं, त्या सुनेच्या पावलात हत्तीचे पावलं घेऊन लक्ष्मी धावायला येईल, नांदायला येईल. अरे दुसऱ्याच्या पोराचा प्रपंच उद्ध्वस्त करून आपल्या पोराचं लग्न लावल्याने कधी समाधान नसतं मिळत. तिचाही कोणीतरी नवरा आहे, बिचारीचा मालक आहे. तुम्ही ज्याला दारू पाजता तिने प्रपंच थाटलाय. 2 कोळी मुलं आहे, ती उन्हातानात काम करते दुसऱ्याच्या शेतात. उन्हात काम करतात महिला. मजूर सांगायला जा तुम्ही, आणि दुसऱ्याच्या महिला आपल्या शेतात कामाला येतात. तेवढ्याला फक्त विचार करून पहा, आपली बायको दुसऱ्याच्या शेतात राबायला गेल्यानंतरची परिस्थिती काय आहे. आपल्याला इतकी गुरमी महाराज प्रत्येकाला की आपण दुसऱ्याचा कधी विचारच करत नाही हो. जगताना सगळं स्वतः करतात चाललंय आयुष्यभर. गाडगं भरणं काहीतरी या समाजाचंही देणं लागतो. आपण नाहीच काही देणं लागलो तर निदान दुसऱ्याचं दुःखात तरी सहभागी होण्याचं कर्तव्य आहे आपलं. अशी जगात अनेक ताटं अजून ज्या ताटात पदार्थ नाहीये पदार्थ. दारू पितो दुसऱ्याच्या घरची, 2 वाजेला घरी येते माय. हे पोरं गेलेले असतात शाळेत. एक पोरगा असेल तर तोच गेलेला आहे. एक पोरग आई शेतात गेल्यानंतर पोराला 10 वाजेला शाळा, आई दुसऱ्याच्या शेतात 8ला गेली. 8ला घरातून निघताना तिनं त्या 6 वर्षाच्या पोराला सांगितलं, दादूला झोपव, भाऊला झोपव. आजही परिस्थिती आहे बरं. हे कीर्तन नाही, भाषण नाही, तुमच्या माझ्या घरातली चित्र आहे. 50% लोकांची पोरं मायबाप झोपवत नाही. मायबाप तर कष्ट करायला जातात, त्यांचं 5-6 वर्षाचं लेकरू स्वतःच्या छोट्या भावाला झोपवत असतं. आपल्या भावांनीच सांभाळ केला. आपला 50% लोकांचा सांभाळ आपल्या भावांनी केलेला आहे. आपला भाऊच झोपवायचा आपल्याला, आपली बहीणच झोपवायची आपल्याला. आपली माय नाही, तितका वेळ आमच्या मायला मिळतच नव्हता. छोटं पोरग झोपवावं, मग त्यानं ओसरीमध्ये झोपवलेलं पोरग कुलूप लावत घराला, कोणाला चाबी ठेवावी. बरोबर पोरग शाळेत जातं. ते शाळेत पोचेल तितक्या वेळात माय घरी येते. आल्या तिला समजलं आता पोरगी 2 तासानं घरी येईल. आता काहीतरी पोटातही लागेल, मलाही भूक लागली. चूल पेटवली भर उन्हात आणि भाकरी तापायला लागली. तेवढ्यात हा बाबा दुसऱ्याच्या घरची दारू पिऊन घरात आलाय आणि त्यानं जोडा भरली लात घातली बायकोला. शाळेतून आलेलं पोरग ज्यावेळेला ते चित्र पाहतं ना, पाठोदेकर, काय वाटत असेल, काय बिंबवत असेल होत्या 5-7 वर्षाच्या पोरावर एक बाप आपल्या आईला मारतोय. शरमाई वाटत नाही लोकांना दारू पिताना? जोडा भरली लात घालतोय बायकोला. अरे स्तनाला लागलेलं पोरग, तिनं झोपवलेलं पोरग मांडीवर घेतलं आणि कासेला लावलं. 2 घोट अमृताचे त्या बाळाच्या मुखात घालण्याची ताकदही नाही रे. जिच्या पोटात अन्न नाही सकाळपासून, ती बाळाला काय दूध पाहिजे महाराज? हे काय कीर्तनकारांनी कीर्तनात सांगावं? आईच्याही स्तनात दूध निर्मिती व्हायला अन्नच लागतं. अन्नद्रव्याशिवाय दूध नाही येत. कसं बेसं पिणारं पोरग तिच्या मांडीवर आरतीला लात मारतो. हातातली भाकर चुलीत पडली, तांब्यातल्या पाण्याने चूल विजली आणि मांडीवरचं पोरग चुलीजवळ गेलं. खो आराचा चटका तान्या बाळाला लागला. दरवाज्यावर 5-7 वर्षाचं
दप्तर घेऊन आलेलं पोरग पाहतंय माझा बाप माझ्या आईला मारतोय. दप्तर फेकलं आणि पोरग गेलं. बाबा आईला मारू नका हो माझ्या, पैसे दे. मी देतो बाबा. पोरानं स्टूल ओढत ओढत आणला. पोरग स्टूलवर उभं राहिलं. पाठीवरच्या तांदळाच्या डब्यात खोवलेली 100ची नोट पोरानं काढली आणि बापाच्या हातात दिली. या 100च्या नोटेला जगात काय किंमत आहे हे त्याला माहिती नसतं, पण हा कागदाचा तुकडा माझ्या बापाच्या हातात दिला की तो माझ्या आईला मारणं बंद करतो. इतकी या नोटीची या कागदाची किंमत आहे हे चांगलं ठाऊक असतं त्या 6 वर्षाच्या लेकराला. एक 6 वर्षाचं पोरग बापाचा हात धरतन पैसे देऊन बापाला बाहेर काढतं. इतकं लाजीरवानं जीवन जी माणसं जगत असतील, येणाऱ्या काळात जन्म घ्याल, माणूस व्हाल तर महाराष्ट्रात जन्म घेऊ नका. हा ज्ञानोबारायांचा महाराष्ट्र आहे. पतिव्रतेचा शाप या लेको जोडून भस्म व्हाल, बाईचा शाप घेऊन जगू नका. घरातली लक्ष्मी आनंदी असली पाहिजे, सुखा समाधानाचं आयुष्य असलं पाहिजे. तिचं कष्ट वेचणारीला आनंद देण्याकरता तरुणानं प्रयत्न केले पाहिजे. काय व्यसन करता? जी व्यसन करून आपल्या आईवडिलांना फसवत असतील त्यांचा येणारा काळ खूप धोक्याचा असेल महाराज. हे कम्प्युटर टेक्नॉलॉजीचं युग आहे. इथं कधीच समाज तुम्हाला माफ करणार नाही, तुमची पोरं सुद्धा तुम्हाला माफ करणार नाही. त्यामुळं पहिलं बळ शरीराचं बळ आहे, ते कमवा. एक वियोगी नावाचे संत झाले, त्यांनी आवाज दिला जगाला. ते काय म्हणता वियोगी महाराज? हे थांब जरा दारू आल्या, हे थांब जरा दारू आल्या, बोल गड्या रे, तू बोल गड्या रे, तिला सोड गड्या रे, बोल गड्या रे, दारू सोड गड्या रे, तिला बोल गड्या रे, दारू सोड गड्या रे, तिला बोल गड्या रे, दारू सोड गड्या रे. तुला जन्मया आरती दिला, आरती दिला, देवाने तुला जन्मया आरती दिला, आरती दिला. हे हिंदू भुजारात जातो सोडर हिरा, सोडर हिरा. कचनारी जनाती मनाती, कचनारी जनाती मनाती, लाज तुला रे, तू बोल गड्या रे, दारू सोड गड्या रे, तू बोल गड्या रे, दारू सोड गड्या रे, तू बोल गड्या रे, दारू सोड गड्या रे. संताचं वचन आहे. हे वियोगी नावाचे साधू होऊन गेले विदर्भात, त्यांचं वचन आहे. शरीर सांभाळा, कीर्तन नुसते ऐकू नका, असा संदेश दिला त्यांनी आपल्याला. पहिलं बळ आहे शरीराचं बळ. एखादा निकामी उद्या इंद्रिय घरातली सुद्धा अन्न घालत नाही, इतकं शरीराच्या बळाला किंमत आहे. दुसरं बळ आहे बुद्धीचं बळ. ती गमावू नका, तिला सतेज ठेवा. दररोज काहीतरी वाचा, दररोज काहीतरी अभ्यासा, दररोज काहीतरी स्वीकारा. कोणाईच्या पोटातून शिकून येत नाही महाराज, दररोज शिकावं लागतं. दररोज एखाद्या छोट्या पोराचंही तुम्हाला काही आवडलं तर ते अंगीकारा, ते स्वीकारा, ते आत्मसात करा. तेच जीवन आहे. मी बोलून गेलो माणसानं भिकाऱ्यासारखं झालं ना, हे सगळं मिळवता येतं आयुष्यात. दररोज काहीतरी, दररोज काहीतरी. पण कोणाच्याही बाजारात जाऊ नका अक्कल मिळवायला. आता अक्कल मिळवायला हाफ मॅड आणि फुल मॅड दोघीची बाजारात भेट झाली. त्यांच्यात जाईल का शोधायला अक्कल? एक हाफ मॅड आणि फुल मॅड दोघीची बाजारात भेट झाली. तो हाफ मॅड म्हणतो, अरे मला तुला काहीतरी विचारायचं आहे. विचार ना म्हणे. सांग म्हणे असा. बाहेरचं विचारू नको म्हणे. गड्या दोघं भेटलो, दोघांमधलं काहीतरी विचार. बरं म्हणे, जाऊ दे, सोपं विचारतो. माझ्या आता ती पिशवी. तो हाफ मॅड म्हणतो, या पिशवीत काय आहे हे कधी तू सांगितलं तर या पिशवीतले सगळेचे सगळे आंबे तुला देऊन टाकेन, सांग काय. तरी तो डोकं खाजो, कारण तो फुलमेट होता ना. तो म्हणे जाऊ दे, या पिशवीत किती आंबे हे कधी सांगशील तर 12चे 12 देऊन टाकेन. तरी तो म्हणे किती अशीन, किती अशीन, किती अशीन. आता यांच्याजवळ जातं का ज्ञान मिळवायला? एक असा भिंतीला कान लावायचा. सकाळी भिंतीजवळ, दुपारी भिंतीजवळ, संध्याकाळी भिंतीजवळ. त्याचा एक मित्र आला आणि तो म्हणे, का रे कान का लावतोय भिंतीला? तो काही बोलतच नाही. त्याने भिंतीला कान लावला. तो म्हणे, मूर्खा कुठं काय ऐकायला येतं? तो म्हणे, भाऊ 15 दिवस झाले प्रयत्न करून राहिलो मी, मला अजून आलं नाही, तुले 5 मिनिटात येईन काय?
यांच्याजवळ जातं का अकलेचं ज्ञान? अहो अनेक उदाहरणं सांगता येतील बेअक्कल माणसांची. एक माणूस भिंतीला खिळा ठोकत होता कैलास बुवा, पण गुंडी भीतीकडून आणि ठोकत होता. किती दिवस ठोकलं तर खेळा भीतीचं येणं. तिथं त्याचा विद्वान मित्र आला. तो म्हणे का रे रामभाऊ काय झालं? अरे म्हणे खेळत जात नाही भीतीत. तो खेळा या भिंतीचा आहे म्हणे. तसा धरून आणायचं आणि या भिंतीला ठोकायचं. अरे पलटून ठोक, तसं नाही. यांच्याजवळ जातात ज्ञान मागायला. बुद्धीचं बळ माणसाजवळ पाहिजे, पण या बेअक्कल माणसांजवळ नाही. बुद्धी कुठं बरवी ही वेळ सापडली संधी साय झाली बुद्धी संचिताची. कुठं बुद्धी, कुठं मिळवा बुद्धीचं बळ? येणे पंथे माझी चालती पाव. तो कोबरे म्हणतात ना, आता मज धरवावी शुद्धी हे दोन्ही परवावी बुद्धी यावे सोडवली कृपानी रे सापडलो संधी काळ चक्री. आता मज क्षणोक्षणा पालक धरू जाता संग तब तो तब तो. अहो अनेक बुद्धीचे तरंग. आम्ही अभ्यासले संघात संज्ञा येते कामात, कामात क्रोधो विजायते. ती दुसऱ्या जवळ नाही ज्ञान देत. आम्ही ज्ञान मागायला बरेच ठिकाणी गेलो. तो को बरेच सगळ्यांकडे गेले. खंडोबाकडे गेले, मेसाईला गेले, पण महाराज म्हटले या सगळ्या देवतांकडे फिरून आल्यावर सगळे देव आम्हाला सांगायचे, तुम्हाला जर पूर्ण जीवनाची इति कर्तव्यता साधायची असेल तर तुम्ही सावळ्या विठोरायाकडे गेलं नाही असं नाही. अहो प्रमाण आहे आपल्याकडे. मल्हारीला गेल्याचे प्रमाण नाही. काल बसवलं महाराज गाडी. माझं स्वभाव आहे थोडस, मला करमत नाही काय असल्याशिवाय. अहम वाग्या सोहम वाग्या अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी. माझा ओ मल्हारीची मग मल्हारीची मल्हारीची मग मल्हारीची मल्हारीची बाई मल्हारीची ओ माझ्या मल्हारीची बाई मल्हारीची वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी. मल्हारीची मन मल्हारीची मल्हारीची मन मल्हारीची मल्हारीची बाई मल्हारीची ओ माझ्या मल्हारीची बाई मल्हारीची म्हटलं आम्ही मल्हारीला गेलो. अरे खंडोबासी नवस करुणी मुरळी बोने बैसाले त्रिगुणाची दिवाळी करुणी खंडोबाला गेले, मसाईला गेले, फुलवारायनाथांचा सगळीकडे जाऊन आलो. बुद्धी मागायची वेळ आली की आम्ही देवाला ज्ञानोबारांना प्रार्थना केली, आता मज दरवावी शुद्धी इथून परत व्हावी बुद्धी. देवा आम्ही अडकलो रे बाबा. ऐसी दैवते केली अनंते नवस बहु फेडिले हो परिते फलकट झाले शेवटी गळा येऊन पडिले हो. मला कोणीच सहकार्य झालं नाही. पहिलं बळ शरीराचं, दुसरं बळ बुद्धीचं.
तिसरं बळ आहे सत्तेचं. सत्ता पाहिजे चांगलं मिळवायला. चला धावतं सांगतो. चांगलं कमवायचं असेल सत्ता माणसाच्या ताब्यात असली पाहिजे. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी सत्ता स्थापन केली स्वतःची, आणि स्वतःच्या सत्तेवर छत्रपती हे पद मिळवून घेतलं. महाराजांनी मिळवून आयुष्यात. चौथं बळ आहे अर्थाचं बळ. माणसाजवळ पैसा पाहिजे. पैशाशिवाय जगात किंमत देत नाही माणसं. 40 वर्षापर्यंत भरपूर पैसा कमवून घ्या, नाही तर म्हातारपणात ही माणसं त्रास देतात आपल्याला. कोण? जी तुम्हाला कमवताना हसताना तीच म्हातारपणात हसायला येतात. भरपूर 40 वर्षापर्यंत चांगल्या मार्गाने भरपूर पैसा कमवायचा. हा एक पैसा कमवताना सूत्र आहे. कोणाच्या यातना, कोणाला खूप त्रास होईल, यातना त्याची कळ लागेल, शाप लागेल, असा पैसा खिशात कधी येता का? भली कमी पण आनंदाची. सगळे गाणारे, प्रत्येकाचा आवाज प्रत्येकासारखा नाही. काहीतरी लकप, काहीतरी वेगळी ठेवण, काहीतरी हरकती नजाकती. ईश्वर प्रत्येकाच्या आवाज सोडून देत. कैलासबाईंच्या काही चाली अशा आहे ज्या महाराष्ट्राला वेळ लावलं त्या चालींनी, आणि स्वतंत्र बाज आहे त्यांचा. तो मनापासून आनंद आहे, धन्यवादही आहे त्यांना. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावे. चांगल्या मार्गाने चांगलं धन हे कमवलं. धनाला 4 पुरुषार्थामध्ये अर्थाला स्थान दिलं, तेवढ्या करता आज तुम्ही अर्थ कमवा. अर्थाचं बळ पाहिजे. आणि सगळी बळ मी आतापर्यंत जेवढी सांगितली, ऐका, थोडीशी प्रस्तावना लांबवलेली. हे सगळे बळ मिळवण्याकरता स्वर कमी करावं. हे सगळे बळ मिळवण्याकरता जो प्रपंचातही कारणीभूत ठरतो आणि परमार्थातही कारणीभूत ठरतो, ते बळ आहे निश्चयाचं बळ. आपण निश्चय केला पाहिजे. जी माणसं निश्चय करतात ती यशस्वी होतात. मी तुम्हाला एक महाराष्ट्रातलं घडलेलं उदाहरण सांगतो. विठ्ठल कामत नावाचं हॉटेल पाहिलं असेल तुम्ही रोडला, पाहिलंय का? विठ्ठल कामत नावाची हॉटेले दिसतात जिल्ह्याच्या हायवेला, कोणीही रस्त्याला. तुम्ही आत्ता नसतील, आतापर्यंत पाहिली तर उद्या पहा, परवा पहा, जेव्हा केव्हा प्रवासाला जाल तेव्हा पहा, विठ्ठल कामत नावाचं हॉटेल दिसतं. हा विठ्ठल कामत नावाचा माणूस आत्महत्या करायला गेलेला होता. मरायला पुलावर गेला उडी टाकायला. कर्ज होतं त्याच्यावर, आणि कर्जबाजारीपणामुळे आता मरायचं, जिवंत राहायचं नाही. उडी टाकणार तोवर त्याच्या कानावर एक आवाज आला, घ्या हो दादा घ्या, 5 रुपयाला घ्या. घ्या घ्या, 5 रुपयाला आहे. जर्मनच्या पातेल्यातलं पिठलंय आणि गरीबाच्या मायनं हातावर थापलेली भाकरी. घ्या घ्या, पिठलं भाकरी 5 रुपयाला. त्या पुलावर एक बाई वायरची पिशवी आहे, त्यात भाकरी आणले होते तिनं घरून, आणि जर्मनच्या डब्यात बेसन घेऊन आली होती. ती पिठलं टाकायची भाकरीवर आणि म्हणायची 5 रुपयाला एक भाकरी घ्या, पिठलं देते त्यावर. पोट भरेल तुमचं, उपवाशी नाही राहणार तुम्ही, घ्या खाऊन जा, 5 रुपयाला. येणाऱ्या ट्रकवाल्याला थांबवायची आणि भाकरी विकायची. त्या बाईचा एक शब्द होता, पैसे असतील तर द्या, भूक लागली असेल आणि पैसे नसतील खाऊन जा, पुढच्या वेळेला द्या. त्या विठ्ठल कामतानं पाहिलं, बाईची जात आहे,
रोडच्या कडेला उभी राहते, बसते, ट्रकवाल्या अनोळखी माणसानं भाकरी विकते आणि आपला पोट भरते, आपला प्रपंच चालवते. बाईची जात जर तिचा प्रपंच व्यवसाय करून चालवू शकते, विठ्ठल कामत तू तर माणूस आहे लेका, तुला काय अडचणीच आहे रे, तूही प्रयत्न कर. तिचा पुढचा शब्द बळ देणारा होता, पैसे नसतील तर घेऊन जा, काय दया हिच्या अंतःकरणात. आणि गरीबाला दयाच असते महाराज. तुम्ही 5 स्टार हॉटेल पुढे गाडी लावा आणि म्हणा आमच्या बाळाला दूध पाहिजे, तानं पोरगा असू द्या, 200 रुपये घेईल तुमच्या पोराला दूध देतो म्हणून, 200. याच्या उलट तुम्ही एखाद्याच्या शेतात गाडी लावा आणि शेतात गाडी लावून त्या शेतमालकाला म्हणा आमच्या पोराला थोडंसं दूध पाहिजे होतं, दूध लगेच वासरू सोडेल गाईचं, गाईच्या धारा तांब्यात काढेल, बाकीच्यांना चहा ठेवेल, बाळाला दूध देईल, सोबत एक बाटली भरून देईल. आणि निघताना त्याला म्हणा किती पैसे झाले, पाटील बाळाचे दुधाचे पैसे घेत नाही आम्ही, आमच्याही घरात बाळ आहे तुमच्याही घरात बाळ आहे. गरीबाला दया असते महाराज, बाकी लोकांना ती नाहीये. कदाचित त्या दये करताच देवानं आपल्याला गरीब ठेवलेलं असावं, सर्वसामान्याची शेतकऱ्याची पोरं बनवलेली असावं, असंही त्याचा अर्थ होतो. कारण दया आपल्यामुळे टिकवू नये जगात. आपण दया करतो कोणावरही आणि केली पाहिजे. त्या विठ्ठल कामतानं एक छोटंसं हॉटेल टाकलं, ते तालुक्यात जिल्ह्यात प्रसिद्ध झालं, महाराष्ट्रात प्रसिद्ध झालं. आज महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात विठ्ठल कामत नावाच्या माणसाचं हॉटेल आहे. आनंद तर या गोष्टीचा आहे, 2 वर्षापूर्वी USA मध्ये, अमेरिकेमध्ये, आउट ऑफ कंट्री विठ्ठल कामत नावाचं हॉटेल अमेरिकेत सुद्धा त्यांनी चालू केलं. मारायला गेलेला माणूस केवळ निश्चयाच्या आधारावर आपलं जगात कौतुक करू शकतो, जगात नावलौकिक करू शकतो, इतकी ताकद त्याच्या मनगटात होती. फक्त ती हरवलेली निश्चयातून त्याने ओळखली. म्हणून निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. पहिलं बळ शरीराचं, दुसरं बुद्धीचं, तिसरं सत्तेचं, चौथं पैशाचं आणि 5वं निश्चयाचं. ही बळ जर प्रपंचामध्ये असतील तर तुम्ही मोठे व्हाल. तो कोबरे तुम्ही परमार्थात जे बळ मिळवलं ते कुठलं आहे? धावती सांगतोय का, जशी प्रपंचात बळ लागतात तशी परमार्थातही काही बळ लागतात. त्यातलं पहिलं बळ आहे विवेकासहित वैराग्याचे बळ. भाव बळे याकडे रविनाकडे. आम्ही विवेकाचं, वैराग्याचं, ज्ञानाचं, भावनेचं ही सगळं बळ गोळा करत 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 त्याला सुद्धा निश्चय जोडला आणि वाटचाल करत करत वीर राणी झालो. महाराज तुम्ही वीर राणी झाल्यानंतर ज्या वेळेला वैकुंठवासी लक्ष्मण बाबाची परमात्म्याबरोबर भेट होते, बळ मिळवल्यानंतरची ईश्वराची झालेली भेट माणसाला काय प्रसाद देऊ शकते? एका भगवत भक्तकाला वीराणी स्वरूपात ईश्वराकडून मिळणारा प्रसाद अलौकिक असतो. कुठलाही महाराज मिळालेल्या प्रसादाचं वर्णन करता श्री तुकोबाराय सेवेला निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात
वाचिने माता न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाचे. शेजारी या शब्दाचे अर्थ दोन आहे. पहिला अर्थ आहे जवळ. तुम्ही बोर नाही झाले अजून? तसं मला घरमालकाने सांगितले महाराज 2च वाजेपर्यंत कीर्तन करा बरं, त्याच्या पुढे आमच्या गावची कॅपॅसिटी नाही. चालेल ना? जीव घ्या ना आमचा. हो चालेल. यांना काही कामं नाही वाटते संध्याकाळी. मला ते महबूब महाराज शेख त्यांचा उत्सव चाललेला आहे श्रीगोंदा तालुक्यात. भव्य उत्सव असतो. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये अनेक संत झाले. हा जो पर्व काळ आहे ना, हा महबूब महाराज शेख यांच्या पुण्यतिथीचा पर्व काळ आहे. मोठा उत्सव आहे श्रीगोंद्याला. संभाजी दादाचा या परिवाराचा कैलास दादांचा विशेष आग्रह होता म्हणून, नाही तर मग ते काही रुटीनमध्ये नव्हतं तसं प्रवासात. पण करायची म्हटलं बाबा सेवा. या म्हणजे इतक्या लांब आपल्या घरी मंडळी आली, आपणही ती सेवा केली पाहिजे. मनात विचार आला होता मध्ये मध्ये. वारकरी संप्रदायात अहो टाळायचं. हो असं काय करताय, म्हणजे जरा बोलू देत जरा माणसाला. वारकरी परंपरेमध्ये अनेक मुस्लिम संत झाले. ते महबूब महाराज शेख त्यांचं चरित्र, दादू पिंजरी नावाचे संत झाले. एकदा तर म्हणजे दादू पिंजरीनं त्यांचं चरित्र मी वाचत होतो. कोतवाल भेटायला आला काशीवरून, वाराणसीवरून. कोणाला? दादू पिंजारीनं. पा मुस्लिम संत कसे झाले आपल्या परंपरेत. कबीर मोमीन लतीफ मुसलमान. कबीर मोमीन, कबीर 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 मोमीन, कबीर मोमीन लतीफ मुसलमान, 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 कबीर मोमीन लतीफ सगळ्या जातीच्या सगळ्या संतांची प्रमाण काढली तर मिळू शकतात आपल्याला. सावता सागर प्रेमाचा सागर घेतला अवतार, माळिया माळिया घरी. प्रत्येक संताची तशी दादू पिंजरीनं भेटायला कोतवालाला म्हणे. आणि त्या कोतवालाने त्या गावात गेल्यावर एका झाडणाऱ्या माणसाला, मुस्लिम समाजाचा माणूस झाडत होता जमीन, त्या कोतवालाने त्या झाडणाऱ्यालाच विचारलं, चाचा या दादू पिंजरी नाम के कोई संत रहते? हाँ जी बोले रहते. कहाँ रहते पता है आपको? वो जो सामने कुटिया है ना, वही दादू पिंजरी रहते. त्यांना अशी बाई मागे सारली, खाळकन काना मरण महाराज तो समोरचा, खाळकन काना खाली आवाज काढला. बाई मागे सर, मूर्खा साधू कुठे झोपड्यात राहता का? ते म्हटले आप किसी से भी पूछ लीजिए, वही दादू पिंजरी जी का घर आहे. त्या कुटीजवळ गेले आणि तिथं एक मुस्लिम समाजाचा 50-55 वर्षाचं आयुष्य सांगतात. त्याचं त्याला चाचा म्हटलं जातं. दाढी वाढलेली, त्याच्या हातात माळ आहे, तो माळ जपत होता. विचारलं, चाचा या दादू पिंजरी जी नाम के कोई संत रहते? हाँ जी बोले रहते. काय वो भला महात्मा? वो जो सामने झाड़ू लगा रहे हैं ना, वही दादू पिंजरी. म्हणजे ज्याच्या थोबाडीत मारली होती यानं
तीच दादू पिंजारी होते. पारच वळाला, त्याचा घाम सुटला. त्याला ज्याला भेटायला आलो म्हणे उत्तर भारतातून, त्याच्या थोबाडीत मारली. पाव कर्म गेला आणि पाय धरले. बाबा माफ करा बरं, मी काही नालायक नास्तिक माणूस नाही हो, तुमच्याच भेटीला आलो. राग धरू नका बापा आमचा, तुम्ही दयाळू आहात, कृपा करा आमच्यावर, मला क्षमा करा, चुकलं माझं. मला वाटलं तुम्ही मोठ्या महालात राहत असाल, मोठं वैभव असेल, थाट असेल तुमचा, मारलं तुम्हाला. दादू पिंजारी म्हटले जाऊ दे रे बाबा, मारलं तर मारलं, त्याला काही इतकं. अहो थोबाडीत मारली तुमच्या, जाऊ दे ना आता. आमच्या बायका बाजारात गेल्यावर अक्षय तृतीयेचं मडकं जर 2 तासाचं काम असेल आणि ती जर लासलगावच्या बाजारातून आणायचं असेल तर आमच्या बायका 20 रुपयाचं मडकं 3-3दा तपासून घेतात. अरे 2 तासाचं काम ज्या मडक्याचं आहे ती मडकं आमची बायको 2दा तपासून 3दा तपासून घेते. ज्या दादू पिंजारीचं कोतवालाला आयुष्यभराचं काम आहे त्यानं एकदा तपासून घेतलं तर काय बिघडलं. याचा अर्थ सगळे असेच तपासून घेतले पाहिजे असं नाही बरं का. पण दादू पिंजारीजींचं चरित्र तुम्हाला एवढ्याकरता सांगितलं की संत हे अधिकारी आहे. त्यांनी मिळवलं काय, बैसले शेजारी गोविंदाचे, ते गोविंदाच्या जवळ आहे. शेजारी म्हणजे जवळ, आणि दुसरा शेजारी म्हणजे त्या सुखावर, त्या आनंदावर आम्ही विराजमान झालो. आता मला उणीव नाही राहिली कसली. जीवनामध्ये जे मिळवायचं आहे ते असं स्थान ग्रहण करा की जिथून कोणी आपल्याला काढून देणार नाही. तुकोबारे म्हटले या जागेवरून आम्हाला असं वाटतंय आता हाचीनी माता न फिरे माघारी. वैकुंठवाशी लक्ष्मण बाबांना त्यांना म्हणावं वाटत असेल आज इतका चांगला सोहळा या परिवाराने केला. खरोखर हा परिवार घोरपडे परिवार भाग्यवान आहे, नशीबवान आहे, कुलवान आहे, शिलवान आहे. आचारसंहितेचं धन जोपासणारा या परिसरात, या गावात, या तालुक्यात राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात, धार्मिक क्षेत्रात वाटचाल करणारा प्रवाहित असलेला हा घोरपडे पाटील परिवार. आज या परिवाराने माझ्या पश्चात माझा इतका सोहळा केला. किती माणसं आली पहा बरे. एका गावची माणसं, लांबून लांबून आलेली माणसं, पार म्हणजे मंडपात आता जागा नाही बसायला. त्यातही तुम्ही एक निरीक्षण करा, पुरुषांचं प्रमाण कीर्तनाला जास्त आहे. म्हणजे सगळी मोठी मोठी माणसं आपल्या परिवाराला भेट द्यायला आली. कैलास दादा, संभाजी दादा, त्यांचे भाऊ लहाने काय चंद्रभान दादा, तुमच्या जीवनाचा विजय. इतकी मोठी माणसं तुमच्या वडिलांच्या पुढची श्राद्धाला आली. बापाचं श्राद्ध फलित झालं. तुमच्या वडिलांनी तुम्हाला आशीर्वाद द्यावा. या सगळ्या मुखात त्यावेळेला अन्नाचा घात जाईल. आगच्छन्तु महाभागा विश्वदेवा महाबलहा एकत्र विहिता श्राद्धे सावधाना भवन्तु ते श्रद्धया क्रियेते तत् श्राद्धः. जे श्रद्धायुक्त अंतःकरणानं केलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात. म्हणून आनंद आहे. आणि कष्टातून जीवन वेचलेल्या बापाचं श्राद्ध हे सर्वसामान्य माणसाच्या बापाचं श्राद्ध आहे. करोडपती आहे, मेलेले बाप करोडपती आहे, लोकांचे पोरही अब्जाधीश आहे, करोडपती आहे. पण बापा करता टाळ नाही वाजत कोणाच्या दारात, आई करता भजन नाही गळत कोणाच्या दारात. ज्याच्या दारात आई करता, बापा करता, आज्या करता, पंजा करता टाळ वाजत असतील, समजावं आपल्या पूर्वजांनी आपल्यावर काही उपकार केले. आणि आपण ज्ञानोबाराई तुकोबरींची लेकर आहोत महाराज. त्या लेकराप्रमाणेच महाराष्ट्रातल्या माणसाने जीवन जगलं पाहिजे. किती भावाभावात प्रेम आहे पहा बरं या परिवारात. मला आनंद वाटला. मी गेलो मगाशी, मला यायला एवढ्या कारणामुळे उशीर झाला. प्रकाश बाबा जवळजवळ 5-6 लोकांनी माळा घातल्या यांच्या परिवारात. अरे आजोबाच्या वर्ष श्राद्धाला जर नातू वारकरी होत असतील तर काय मागता दुसऱ्या देवाला. किती दिवस जिभेचे चोचले पुरवायचे आता. म्हणून मनापासून आनंद होतोय या परिवाराची सेवा करते वेळी. तुकोबारे म्हटले आम्ही पोहोचलो त्या जागेवर. आम्हाला जिथं जायचं होतं त्या जागेवर गेल्यानंतर सुद्धा आम्ही ठरवलं आचिनी माता न फिरी माघारी. महाराज तुम्ही स्थळ, ती जागा मिळवण्याकरता कुठला प्रयत्न केला हो, काय प्रयत्न होते, कुठली कठीण वाट होती तुमच्या जीवनातली. श्री तुकोबारा निवडलेली कठीण वाट सांगतात सेवेला निवडलेल्या अभंगाच्या 2ऱ्या चरणात. Gari
घरी के झाले पटराणी ओ घरी के झाले घरी के झाले पटराणी धन्यवाद. वा वा वा. भजन एक वेगळा आनंद आहे. गाण्याने माणसाचं मन पवित्रच होतं आणि नाचण्याने माणसाचं मन हलकं होतं. म्हणून गावही नाचव हम संसार केले तो बहुत नाचते. डोंगरे महाराज म्हटले नाचना है पगले मेरी भगवान के लिए नाच, संसार में कभी नाचना नहीं पडेगा. नाचायचं असेल तर देवा करता नाच, तुला नाचावं नाही लागणार कोणा पुढे. दररोज देवभाव विसरून थोडा वेळ नाचावं माणसाने. आम्ही दररोज नाचतो, त्याचाच तो आनंद आहे. आणि भगवत चरणी आनंद समर्पित करत करत भक्ती साधावी लागते. तो काय असं भक्ती काय आप कीर्तन हे हसण्या करताय, रडण्या करता नाही, परमार्थ हसण्या करताय, आनंदा करताय. स्वतःच्या जीवनाचा ठेवा आपल्याला जोपासलेला आहे, तो कळावा, तो दिसावा, याकरता ही उपासना आहे. आणि पुढे चालत राहायचंय. फक्त कायद्यानं 10 मिनिटं आपल्याकडे 10 मिनिटात सेवा आवरायची. माझी आपल्याला सगळ्यांना एक प्रार्थना, ही चरण तुम्ही एवढं घरी न्या. घर रिगे झाले पट्टराणी बळे. आम्हाला घर निघायचंय, पण कोणाचं? त्याचं घर निघण्याने जो आनंद होतो तो जगात कोणाचंही घर निघण्याने होत नाही. काही लोक दुसऱ्याची घरं उद्ध्वस्त करायला घर निघालेली. पहा तुम्ही, आयुष्य जातं दुसऱ्याचं वाटोळ करता करता. 2 भावामध्ये कसा वाद होईल, नवरा बायकोत कसं भांडण होईल. या कावळ्याच्या जातीपासून जरा सावध राहा बापू. माझी तुम्हाला प्रार्थना आहे, हे कावळे घरात येणं बंद करा. तुमच्या घरात पहिल्यांदा तर तुम्हाला वारकरीच माणूस आला पाहिजे. धर्मच लावून घ्या तुमच्या घराचा. भले 1-2 जणांना राग आला तरी काही आपल्या घरी काही उपवास राहत नसतं. कोणी घरी आल्यानेच काही घर मोठं होत नसतं. काय कोणाचं विचारण आपल्या घराला लावायचं ज्याचं आचरण चांगलं नाही, ज्याच्या जीवनात काही उपासना नाही, ज्याच्या जीवनात काही सौभाग्यच पाळावं वाटत नाही परमार्थिक उपासनेचं, त्याला कशाला आपला उंबरठा ओलांडू द्यायचं. गुण्या गोविंदाने आपल्या घरातला प्रपंच टिकावा असं वाटत असेल ना, तर तुम्ही ज्ञानोबाराय तुकोबारांचा गाथा घरात आणा, ज्ञानेश्वरी घरात आणा, त्यांचं वाङ्मय घरात आणा, मुक्ताबाईचं चरित्र घरात आणा, तुकोबारांचं चरित्र घरात आणा. ते जगणं शिकवतं. भावाभावात प्रेम ठेवलं नाही हो या जगाने लोकांच्या. खूप प्रेम करा आपल्या परिवारावर, आईवर प्रेम करा, वडिलांवर प्रेम करा, भावावर प्रेम करा, आपल्या भाऊजाईवर प्रेम करा. ती माय आपली बहिणी, तिनं सांभाळलं आपल्याला. असे अनेक घरं आहेत महाराज की ज्या घरामध्ये भावानं भावाचा सांभाळ केला. मायबाप गेल्यानंतर चांगला भाऊ मिळणं भाग्य आहे. हा विशाला महाराज खोली तुमच्या समोर जो उभा आहे ना, माझा भाऊ, यांनी पाहिला देव माणूस आहे महाराज आमचा भाऊ. आमच्या शेतात काय पेरलं काय निघतंय माहिती नाही आम्हाला. आजही माझी मुलं केवळ माझ्या भावाच्या अंगावर आहे दोघंही. इतकं प्रेम आमच्या घरात आलेल्याला कळत नाही. तुम्ही या कधीतरी, वारकऱ्याचं घर असलं पाहिजे असं. आमच्या परिसरात एक नरेंद्र भाऊ नारखेडे, नत्तूसिंग बाबांच्या दौराचे अध्यक्ष आहेत, ते दौरा सांभाळतात. कळत नाही त्यांची 4 भाऊ एकत्रित आहे. असे उभे राहता भाऊ बाहेर. कोणी आलं की, मी खोटं बोलत असेल ना, नारदाच्या गादीवर आहे असे उभे. तुम्ही या फक्त एकदा नत्तूसिंग बाबाच्या दौऱ्यात, हात जोडून उभे राहता 4 भाऊ. त्या एका भावाची ऑइल मिल आहे, एकाची स्वामिल आहे, एक राजकारणात सक्सेस आहे. 100 कोटी रुपयाचा टर्नओव्हर आहे त्यांनी स्थापन केलेल्या पतपिढीचा. साखर कारखान्याची चेअरमन आहे. असे उभे राहतात आणि आल्यावर म्हणतात, पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. कोणी पाहुणा त्यांच्या घरी आला की त्यांच्या घराचं उरत आहे, ते बिना माळकऱ्याला पाऊल चढू देत नाही घराचं, म्हणत सुद्धा नाही. ते काही तिरस्कार करत नाही कोणाचा, पण त्यांच्या कुळाचा धर्म आहे. विष्णुपंत नावून गेलं त्यांच्या वडिलांचं. सामान्य गोष्ट. आपणही आपल्या घराला कुलाचार लावू ना कधीतरी. भावाभावात खूप प्रेम असलं पाहिजे, खूप प्रेम. एखादा आला ना आग लावणारा,
का रे तू कसं काम करतो, तो तर गाड्यांमध्ये फिरतोय, तो तर लासलगाव दिल्ली दिसता बरोबर या कावळ्याला दगडच फेकून मारायचा. एका दगडात त्याची ताकदच संपली पाहिजे. त्याला समजलं पाहिजे अरे आपली आग याच्यावर चालत नाही, हे पेटत नाहीये. कोणाच्याही सांगण्याने पेटू नका, पण कधीच पेटत नाही माणूस जो देवाचं घर निघालाय. कधीच पेटत नाही माणूस जो ज्ञानोबारींचं घर निघालेलं आहे. भावात खूप प्रेम असं खूप. सोशल मीडिया इतके वाईट आहे महाराज, का तर मीडियावर काही चित्र तुमच्या नजरेला असे येतात, असं रंगवण्याचा प्रयत्न केलाय सनातन वैदिक हिंदू संस्कृतीला की आपले नाते कसे बिघडतील, आपले घरं कशी उद्ध्वस्त होतील. ज्ञानोबाराय तुकोबारायच आपल्याला वाचवू शकता. महाराष्ट्रात तुम्हाला काय भाग्य निवृत्तीनाथ जवळ आली. काय निवृत्ती दादांनी मुक्ताबाईचा सांभाळ करावा हो, किती प्रेमानं सांभाळावं. तुम्ही भाग्यवान आहात की ना निवृत्तीनाथ तुम्हाला लाभले. आम्ही भाग्यवान, आम्हाला मुक्ताबाई लाभल्या. कोण असतं जोरणीला लागलो असतो या त्या शालवाल्या बाबाच्या, ते मागे निघालो होतं चादरी घालून जा सगळे आजार बसतील, असं कधी घडत नाही. माझ्या ज्ञानोबारांनी जगाला लुबाडायचं काम केलं असतं ना तर ज्ञानोबारे धनवान झाले असते वैभवाचे. आज तुम्हाला मला जे वैभव पाहावं वाटतंय लोकांचं, त्यात ज्ञानोबारे पडले नाही. अरे तरी जोडी खांद्याला अडकवली, नव्हतं कळत त्याला दाखवलं. नामदेवराय आले आळंदीला, मुक्ताबाई पाया पडत नाही, सगळे भावंड पाया पडतात. निवृत्तीनाथ, ज्ञानोबाराय, सोपान काका. निवृत्तीनाथ म्हणतात मुक्ते अगं पड पाया. 100 अमरी सोनं आहे मुक्ताबाईची वाणी म्हणजे. कुरळे केस आहे, गौर वर्ण आहे, लखलखीत कोटी सूर्याचं तेज आहे. मुक्ताबाई म्हणतात दादा मी नाही पडणार पाया. अरे या देवाचं घर निघालाय पण अहंकारात निघालाय. देवाजवळ राहतो, देवच होतो समजतो स्वतःला. मी नाही पडणार पाया. मुक्त्या असं नको बोलू ग. अखंड जया देवाचा शेजार, कायम देवाजवळ राहणारे भक्त श्रेष्ठ नामदेव महाराज आहे असं बोलू नको. त्या मुक्ताबाई म्हणतात दादा मी पडणारच नाही पाया. हे मडक कोरय रे दादा, कच्च हे, अजून भात्यात गेलं नाही, ते तापवलं नाही, काय पाया पडू. मडकं तपासायचं काम जेवढं चांगलं कुंभाराला जमतं तेवढं कोणाला येत नसेल महाराज, कोणालाच नाही. तिथं गोरोबा हजर होते. गोरोबा काकांना बोलवलं. काका पाहो. काकांनी ते थापटणं आणलं. भाग्य नाशिक जिल्हा तुमचं. गोरोबा काकांनी हात जोडले निवृत्तीनाथांपुढं आणि ते गोरोबा काका म्हणतात या कुंभाराच्या जीवनातलं भाग्य आहे आज की नाथांचा घट कसा हे सांगायचं सौभाग्य या कुंभाराला भेटतंय. निवृत्तीनाथाचा घट मी तपासावा ही आमची पात्रता नाही, पण काय संधी आली आज. गोरोबा काकांनी हात जोडले महाराज. काकांनी हात जोडता बरोबर तुम्ही चरित्रवाचं वक्ते बाबांनी लिहिलेलं. निवृत्तीनाथ उठून उभे राहिले आणि काकाला आलिंगन दिलं. काका तुम्ही आमच्या वडिलासारखे. काका महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाच्या परंपरेत दोघांना म्हणतात, एक सोपान काकांना आणि दुसरं गोरोबा काकांना. गोरोबा काकांनी खूप प्रेम केलं या भावंडांवर, म्हणून काका. बापाची भूमिका जो निभवतो तो काका आहे. निवृत्ती ज्ञानदेव कोरांनाचे अन्न सांभाळी सोपान मज लागी. मुक्ताबाईचा सांभाळ सोपान काकांनी केला म्हणून काका. सहज नाही काका म्हटलं त्यांना. आलिंगन दिलं नाथांनी. ही आमची बहीण जरा हट्टी आहे नो. निवृत्तीनाथ म्हटले ऐकत नाही, तिच्यामुळं तुम्हाला हा त्रास आहे. असू द्या. प्रथम तो थापटणे निवृत्तीनाथा डेरा झाला निका ब्रह्मरूप. तिची थापटणे ज्ञानेशाची डोई. आता लेशनाई खोरा कोठे. तिची थापटणे सोपानाचे डोई. काय प्रमाण आहेत बघा निळोबारींची. तिन्ही भावंडांना मारलं. निवृत्तीनाथांना, ज्ञानोबारायांना, सोपान काकांना. सोपान काकांना ज्यावेळेला थापटणं मारलं त्यावेळेला गोरोबा काकांनी ज्ञानोबारांजवळ गेले आणि ज्ञानोबारांचे पाय धरले. माऊली लागलं नाही ना तुम्हाला? नाही लागलं हो काका. बाप ज्या वेळेला मारतो तेव्हा कुठं पोराला लागत असतं का? नाही लागलं आम्हाला. काका पहिल्यांदा कोणीतरी मारतंय व आम्हाला. प्रेमाचं जाऊ द्या काका, पण आमच्या आईनं आम्हाला कधी मारलं सुद्धा नाही हो. मारणारी सुद्धा माय आठवत नाही काका आम्हाला. अरे निवृत्ती दादा तुला आठवते का मारणारी रुक्मिणी माय? तुला आठवतो का मारणारा आपला बाप ज्याने वारी केली, परिक्रमा केली, त्र्यंबकला, वनीला, अवघ्या महाराष्ट्राची अवघ्या देशाची तीर्थयात्रा करणारा तुला आठवतो का नाही आपला बाप मारताना?
नाही आठवत. गोरवा काकांचं ऊर भरून आलं महाराज. संत एखाद्याला मोठे पण देतात तर किती देतात पहा बरं. अरे बापाची भूमिका दिली गोरवा काकांना. रडत रडत गोरोबांनी मुक्ताबाईच्या डोक्यावर थापटणं मारलं आणि लोटांगणच घातलं मुक्ताबाईच्या पायात. कारण ती त्रिदेव जननी आहे महाराज. ती 3 देवांना जन्म देणारी माय आहे. ब्रह्मा विष्णू महेश माझे तिनं म्हणावं. या जगात सर्व शक्तिमान संत कोण आहे असं मला जर कोणी विचारलं ते त्यांना एकच सांगता येईल, मुक्तपणी मुक्त, श्रेष्ठपणी श्रेष्ठ, सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती. फुंकर मारली तरी विश्व हालेल इतकी ताकद मुक्ताबाईच्या आशीर्वादात आहे. असं एकदा मुक्ताबाईनं ज्याला तळ हातावर घेतलं ना, श्रावण महाराज, प्रकाश बाबा, कैलास बाबा, गायकवाड बाबा, असं तळ हातावर एकदा मुक्ताबाईनं, गरज नाही पडत महाराज कोणाची. आपण सगळे मुक्ताबाईंनी तळ हातावर घेतलेली लेकर आहे. निवृत्ती दादांनी तळ हातावर घेतलेली लेकर आहे. जगन्नाथांना पवारांची कीर्तन ऐकायला 3-3 तास आधी माणसं यायची. 3 तास. अण्णांना घशाचा कॅन्सर झाला, त्याच खुर्चीला धक्का मारून पुढे जायचे. आम्ही पाहिलेले. असं काही नसतं महाराज. 2-4-5 वर्षाचा उरडीचा बाजार असतो. संत जितकं तुम्हाला मला सांभाळतात. विठ्ठल विठ्ठल आपण काहीच देत नाही संतांना. कोण देत आहे? मुसलमानाचं 5 वर्षाचं बच्चं मशिदीत अशी टोपी घालून नमाज पठण करतं. 12वी पास झालेले पोरं एका धोतरावाल्याला हसताना, आता माझ्या महाराजांची गाडी आली तेव्हा तरुण हे पूर्व विद्यार्थी बसलेले होते. असं कसा आनंद वाटतो सगळे दिसले की. जगाला नाही महाराज, एखादा बस स्टँडवर दिसू द्या तुम्ही, आपण सगळे गाड्यांमध्ये फिरतो, अजूनही जी माणसं प्रवास एसटीनं करताना त्यांचे हाल आहे महाराज. हसतात ही माणसं. मी म्हणतो आपला परमार्थ खूप थाटात केला पाहिजे. वजनात हसणाऱ्या अवलादी तुमच्या माझ्याच आहे. काय देतोय आपण त्या परंपरेच्या पायिकाला? ते का वाऱ्या केल्या त्यांनी सगळ्या संतांच्या, तू काय देशील रे? तुझी काय ताकद आहे? आम्ही संतांच्या भरोश्यावर उड्या मारणारी माणसं आहे. त्यांनी ठरवलं तोवर उड्या मारू, त्यांनी ठरवलं थांबायचं तेव्हा थांबू. काही फार वेळ नसतं ते. तिची थापटणी मुक्ताबाई हानी, तिची थापटणी मुक्ताबाई हानी. थापटणं मारलं. इवलीशी मुक्ताई अधिकारी संत, इवलीशी मुक्ताई अधिकारी संत, विश्ववंदिती हो नित्य आदिशक्ती रूप. माझी मुक्ताई मुक्ताई माझी मुक्ताई मुक्ताई, 10 वर्षातले करू सांग देव योगी इले मानणारे गुरु, इले मानणारे गुरु. माझी मुक्ताई 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 मुक्ताई, याची थापटणे मुक्ताबाई गावी, अमृत संजीवनी उतुआली, अमृत संजीवनी, अमृत संजीवनी, याची थापटणे मुक्ताबाई गावी, अमृत संजीवनी, अमृत संजीवनी. मुक्ताबाईला मारता बरोबर अमृत संजीवनी उतवाले. सगळ्या घटांचा कारखाना हाय. तिन्ही भाऊ पळतच आले. निवृत्ती दादांनी धरलं. मुक्ते लागलं नाही ना? नाही दादा, काहीच लागलं नाही मला. मग मारलं बुवा नामदेवरांच्या डोक्यावर. डोई चढू
मोहर रडू लागे, रडायला लागले ते. फजित झाले, पळत गेले पंढरपूरला. पुढे देवानं औंढ्याला पाठवलं. मला पुढचा इतिहास सांगायचा नाही, पण नामदेवराय जेवढ्याला देवाला भेटताय, देवाला म्हणताय, देवा रे रात्रंदिवस आम्ही तुझ्याजवळ आहे रे, तरी तुला आमचा अपमान करतो, मारायला लावतो त्या संतांना. देवानंही नामदेवरायांना सांगावं, नामदेवराय ज्या अर्थी मुक्ताबाई म्हणता ही कच्च आहे, त्या अर्थी कच्चच आहे. देवा जवळ आल्याने देव कळत नाही, संतांच्या माध्यमातून देवाचं घर निघावं लागतं. जशी तुमच्या घरात मोलकरी नसलेली जनाई घर निघाली. जनाबाईचा खुलासा आहे, जनी म्हणे देवा झाले मी असावा, निघाले देशवा, घर तुझे, घर तुझे, घर तुझे, डोईचा पदर ग, आला कांद्यावरी, डोईचा पदर ग, आला कांद्यावरी, डोईचा आला खांद्यावरी, डोईचा पदर आला खांद्यावरी. डोईचा पदर आला खांद्यावरी. हौसेनं घर निघायची, देवाचं घर निघा. बराच वेळ तर चाललंय खालून पिंगळा पिंगळा पिंगळा. थोडं एक चरण म्हणतो, माझा आवाज प्रचंड बसलेला आहे 2-3 दिवस झाले. हौसेनं घर निघायची, देवाचंच निघा. जर निघाला तर तुमचं भलं होईल, आणि जर निघत नसाल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काला तरी दुसरा येईल. हे जरी नाही काला सरत शेवटी बा काळ बांधून येईल. सरत शेवटी बा काळ बांधून, हो सरत शेवटी बा काळ बांधून येईल. सरत शेवटी बा काळ बांधून येईल. एक 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 संपलं कीर्तन. एक जनार्दनी आमच्या काय बाबा येईल. राधारी आमच्या काय वादा येईल. आमच्या काय बाबा येईल. राधारी आमच्या काय वादा येईल. बोली बोली तुझे बोली बोली पिंगळा माधवारी, बोली बोले तो देखा. पिंगळा माधवारी, बोली बोली तो देखा. पिंगळा महाद्वारी, बोली बोली तुझे पिंगळा महाद्वारी, बोली बोली पिंगळा माधवारी, बोली बोली तो देखा. पिंगळा माधवारी, बोली बोली तो देखा. वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे, वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे. वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे. लतिकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे, लतिकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे. लतिकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे, लतिकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे. पिंगागे बाई पिंगागे, पिंगागे बाई पिंगागे, पिंगाचे बाई पिंगाचे, पिंगाचे बाई पिंगा. पिंगागे बाई पिंगागे, पिंगागे बाई पिंगागे. पिंगाचे बाई पिंगाचे, पिंगाचे बाई पिंगा. अवघा 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 नागल दिगागे, अवघा नागल दिगागे, अवघा नागल दिगागे, अवघा नागल दिगागे, अवघा धांगड दिगागे, अवघा धांगड दिगागे, अवघा धांगड दिगागे, अवघा धांगड दिगागे. सदाना तुम्ही चंद्राना टिपणीवाला जागाई हो. सदाना तुम्ही चंद्राना टिपणीवाला जागाई हो.
काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन अरे अशीच देखणी होती अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून त्या तरुणीला आई म्हणाला त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान राजा तो शिलवान राजा तो शिलवान नाचत होती हिंदू मुसलमान आनंदाने नाचत होती हिंदू मुसलमान म्हणून आनंदाने नाचत होती हिंदू मुसलमान डोर फिरवितो तुम्ही डुगू डुगू ऐका डोर फिरवितो डोर फिरवितो डोर 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 फिरवितो तुम्ही डुगू डुगू ऐका डोर 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 फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका तुम्ही डुगू डुगू ऐका डुगु ऐका डुगू डुगू ऐका डुगु ऐका बोल 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 पिंगळा माधवारी बोली बोली को देखा पिंगळा माधवारी बोली बोली को देखा संतांची वचन आहे म्हटल्यावर आजही आनंद मिळतो कालही आनंद होता आणि उद्याही आनंद मिळेल का त्याचं विटाळ कधी वाणीचा येत नाही निघायची जवळ असेल तर असं निघा ना घर रिगे झाले पट्टराणी बळे एकदा त्याचं घर निघाले एक चरण ऐकून विठोबा रखुमाईचं भजन घेऊया तुम्ही जरा उत्सुकता आहे तुम्हाला ऐकायची देवाच्या प्रेमात पडल्यानंतर अवस्था काय होते मै तो सुदबुद खोई माता सुध बुध खोई तेरे प्यार में क्या बात घर रिगे झाले पट्टराणी बळे हे घर निघणंच आहे. एकदा त्याचं घर निघालं